सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण झटपट अशी डाळ कोबीची कुकरमध्ये भाजी बनवणार आहोत. बऱ्याच जणांची कुकरमध्ये डाळ शिजली जात नाही, तर त्यासाठीची मी एक ट्रिक सुद्धा सांगणार आहे. कुकरमध्ये आधी मी 2 ते 3 चमचे तेल घेतलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा राई, राई चांगली तडतडली की मग यामध्ये पाव चमचा जिरे घालायचे आहे. राई आणि जिऱ्याची फोडणी चांगली झाली की 2 मिरच्या तुकडे करून यामध्ये घातल्या आहेत. सोबतच 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घेतली आहेत आणि सगळ्यात शेवटी पाव चमचा हिंग घातलेला आहे. आता यामध्ये एक कांदा आणि एक बटाटा फोडी करून घेतलेला आहे. यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे आणि 1 मिनिटभर छान परतून घ्यायचं आहे. आता साईडलाच मी इथे चण्याची डाळ पाण्यात उकळायला ठेवलेली आहे. 10 मिनिटं आपल्याला ती बाजूला गॅसवर आधी उकळून घ्यायची आहे. म्हणजे ती कुकरच्या 2 शिट्ट्यांमध्ये अगदी मस्त शिजते. तर बघा ही डाळ माझी उकळून झालेली आहे. अगदी सहज हाताने तुटते. रात्रभर भिजवलेली ही डाळ 10 मिनिटं आधी आपल्याला वेगळी उकळून घ्यायची आहे. म्हणजे अगदी पटकन ती शिजली जाते. उकळल्यानंतर ती 80% 75 ते 80% छान शिजली जाते आणि राहिलेली 20 ते 25% कुकरच्या 2 शिट्ट्यांमध्ये अगदी सहज आणि मऊ अशी शिजली जाते. आता आवडीप्रमाणे यामध्ये लाल तिखट घालायचे आहे. एखादा साठवणीतला मसाला सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 ते 2 मिनिटं हा मसाला छान तेलावरती परतून घ्यायचा आहे. त्यामुळे भाजीला रंग खूप छान येतो. मंद गॅसवरतीच आपल्याला हा मसाला परतायचा आहे म्हणजे तो खाली लागत नाही. 1-2 मिनिटं आपल्याला हा असाच परतून घ्यायचा आहे. तर बघा 2 ते 3 मिनिटं मी गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवून हा मसाला यावरती परतून घेतला आहे. तुम्हाला हवे तर थोडंसं अगदी पाववाटी पाणी यामध्ये घालू शकता, म्हणजे मसाला खाली लागणार नाही. आता चिरलेला कोबी मी यामध्ये घालत आहे आणि हा कोबी सुद्धा आपल्याला या मसाल्याबरोबर छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. म्हणजे सगळे मसाले कोबीला सुद्धा अगदी व्यवस्थित लागले जातात. सकाळी घाईच्या वेळेत डाळ कोबी भाजी बनवायची बोलली की खूप जास्त घाई होते आणि सारखं भाजीकडे लक्ष द्यावं लागतं. डाळ शिजेपर्यंत कोबी अगदी खूप जास्त शिजून जातो. त्यामुळे डाळ जर तुम्ही अशी 10 मिनिटं आधी उकळून घेतली आणि डायरेक्ट कुकरला एकदा भाजी लावली की 2 शिट्ट्यांमध्ये ही भाजी अगदी छान तयार होते. आता यामध्ये मी पाणी घालत आहे. पाणी सुद्धा आपल्याला अगदी जास्त घालायचं नाहीये, कारण कोबीला सुद्धा पाणी सुटतं. तर कुकरच्या तळाला राहील एवढंच पाणी मी यामध्ये घालणार आहे. तुम्ही बघू शकाल. कोबीच्या वर अजिबात पाणी राहिलेलं नाहीये, पण तळाला पाणी दिसेल एवढंच पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. आता कोबी एकसारखा करून कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि हाय फ्लेमवरती 2 शिट्ट्या आपल्याला घ्यायच्या आहेत. दुसरी शिट्टी झाली की लगेचच गॅस बंद करायचा आहे. कुकरची पूर्ण वाफ निघून गेल्यानंतरच कुकरचं झाकण आपल्याला उघडायचं आहे. तर बघा कोबीची आपली ही भाजी छान अशी शिजून तयार झालेली आहे. चमच्याने सुद्धा मी दाखवते. पाणी सुद्धा अजिबात आटलेलं नाहीये आणि प्रमाण पाण्याचं अगदी व्यवस्थित झालेलं आहे. खूप जास्त अशी पचपचीत ही भाजी होत नाही, जर पाणी तुम्ही तळालाच ठेवलं तर. तुम्ही बघू शकता कोबी सुद्धा अगदी व्यवस्थित दिसत आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की कुकरमध्ये कोबीची भाजी केली की कोबी पूर्णपणे गळून जातो, तर असं नाहीये. पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवायचं. छान कोबी शिजून तयार होतो. तर बघा बटाटा सुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे 2 शिट्ट्यांमध्ये. आता मी तुम्हाला डाळ सुद्धा दाखवते, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. बघा अगदी सहज हातावरती मऊसूद अशी ही शिजलेली आहे. 2-3 दाणे तुम्हाला दाखवते मी. आपण आधी उकळून घेतल्यामुळे ही 2 शिट्ट्यांमध्ये डाळ खूप छान शिजली जाते. तर नक्की घाईच्या वेळेत तुम्हाला मदत होईल ही ट्रिक मी सांगितलेली आहे. आज बनवून बघा. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, व्हिडिओला हाईप करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. नमस्कार.